नमस्कार, मयूर किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण कोबीची रेसिपी बनवत आहोत. यामध्ये डीप फ्राय आणि शॅलो फ्राय तुम्हाला अजिबात कळत नाही, तर दोन्ही आपण बघूया. चला, मी एक कोबी घेतलेला आहे. छान हलका वजनाने हलका असलेला हिरवागार कोबी घ्यायचा. कोबी कधीही पांढरा घ्यायचा नाही, त्याला उग्र वास असतो आणि चवसुद्धा नसते. तर या कोबीचं मी वरचं एक पान, जाड पान असतं ते काढून टाकले आणि बाकीची पानं सेपरेट करून घेतली आहेत. कढईमध्ये 1 ग्लास पाणी टाकून त्यामध्ये आपण ही जेवढे आपल्याला बनवायचे आहेत तेवढी पानं काढून घ्यायची आणि ती अशी पाण्यामध्ये वाफवून किंवा उकळून घ्यायची आहेत. 5 ते 7 मिनिटं मीडियम गॅसवर पाण्याला छान खळखळ उकळी येईपर्यंत पानं उकळून घ्यायची आणि ती नंतर चाळणीमध्ये काढून निथळत ठेवायची. त्याचं सगळं पाणी निघून गेलं पाहिजे. 4-5 हिरव्या मिरच्या मी वाटून घेतल्या होत्या. त्यामध्येच 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 चमचा धणे टाकून ते सुद्धा वाटून घेतलं आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल, मोहरी, जिरं, कढीपत्ता आणि आपण वाटून घेतलेला मसाला मी 1 चमचा वापरला आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचं आहे. पाव चमचा हळद, थोडंसं हिंग टाकलं आहे. ही फोडणी छान परतून घ्यायची. त्यामध्ये 4 बटाटे उकडून सालं काढून घेतले आहेत, त्याच्या मोठ्या मोठ्या फोडी करून घेतल्या आणि याची आपण फोडणी करून घ्यायची. आपण बटाट्याचा मसाला बनवून घेत आहोत. अगदी साधी सोपी ही रेसिपी आहे. यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे, कोथिंबीर टाकायची आहे, अगदी पाव चमचा साखरसुद्धा टाकली आहे आणि चाट मसाला टाकला आहे. चाट मसालाऐवजी तुम्ही मॅगी मसाला किंवा तुमच्या आवडीचा कोणताही मसाला टाकू शकता, ऑर्गॅनिकसुद्धा टाकू शकता. मी चाट मसाला, मीठ, साखर टाकून घेतली आहे. सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. स्मॅश करत करत ह्याचे आपण बटाटे सगळे छान चुरून घ्यायचे आहेत आणि झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनिट वाफ काढून घ्यायचे. नंतर हा मसाला आपण थंड करून घ्यायचा आहे. एका भांड्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ घेतलं आहे. त्यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, चवीपुरतं मीठ, हिंग आणि 1 चमचा ओवा आपण टाकून हे सगळं सुकं साहित्य आधी छान मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकत याचं आपण थोडंसं दाटसर असं पीठ भिजवून घ्यायचं आहे. खूप पातळ नाही करायचं, नाही तर ते कोबीवर राहणार नाही आणि तेलामध्ये उतरून जाईल. थोडंसं नेहमीच्या भजीपेक्षा थोडंसं दाटसर पीठ आपण हे भिजवून घ्यायचं आहे. या पद्धतीने आपण पीठ हे मिक्स करून ठेवून द्यायचं आहे. आता हे आपण मिक्स केलेलं पीठ बाजूला ठेवून देऊ. यामध्ये बारीक कापून घेतलेली कोथिंबीरसुद्धा मी टाकून ठेवली आहे. पानं आपली छान थंड झालेली आहेत. आता या पानांचा जो कठीण भाग आहे तो आपण सुरीने कापून घ्यायचा आहे किंवा हाताने तोडून घ्यायचा आहे. हा भाग कठीणसुद्धा असतो आणि हा शिजलासुद्धा जात नाही. त्यामुळे आपण हा असा अळूच्या पानांचा देठ कसा आपण कठीण असतो तो काढून टाकतो, तसं आपण ह्याचं हे कठीण भागमधला हळूच काढून टाकायचा आहे. पान न फाटून देता आपण हे कापून घ्यायचं आहे. सगळ्या पानांची मी असं कठीण भाग आहे त्याचा दांडीचा तो काढून टाकला आहे आणि या पानांचे सुरीने अर्ध पानं कट करून घेतलेले आहेत. आपण निम्म्या भागात आपण छेद देऊन, चीर देऊन याची अशी पानं कट करून घेतलेली आहेत. सर्व पानं कट करून झाली की आपण जो बटाट्याचा मसाला करून घेतलेला आहे त्याची एक साधारण अशी लांबट सिलेंडर शेपमध्ये गोळी करून घ्यायची आहे. कारण आपली पानं हाफ सर्कल शेपमध्ये पानं आहेत. हा रोल घालून पॅक करून घ्यायचा आहे. पानांमध्ये जेवढं आपलं स्टफिंग बसते तेवढं बसवायचं आहे, पण आपण त्याचा लांबट शेप करून त्यामध्ये स्टफ करायचा आहे. या पद्धतीने मी सर्व कोबीच्या पानांमध्ये बटाट्याचा मसाला भरून घेते आहे. कोबी खूप मोठा असेल, खूप पानं मोठी असतील तर त्या प्रमाणात लांब असा तुम्ही स्टफिंगचा आकार करून घ्यायचा आहे. या पद्धतीने सर्व पानांमध्ये मी बटाट्याचा मसाला भरून घेतला आहे. सर्व पानांमध्ये आपला बटाट्याचा मसाला भरून झालेला आहे, स्टफिंग भरून झालेलं आहे. भरताना थोडंसं घट्ट आपण रोल करायचं आहे. कोबीची पानं करकरीत जाड असतात म्हणून आपण वाफवून घेतले तरीसुद्धा आपण हे काळजीपूर्वक करायचं, नाही तर तेलात सोडल्यानंतर सगळी पानं ओपन होणार आणि मसाला सगळा तेलात पडणार. भिजवलेल्या पिठामध्ये आपण हे डीप करून घ्यायचं आहे, चमच्याने खालीवर करून घ्यायचं आहे आणि आपण हे शॅलो फ्राय करायचं आहे. तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता, पण आपण पानं वाफवून घेतलेली असल्यामुळे त्याला खूप जास्त असं तेलामध्ये तळण्याची गरज नाही. तर मी 4-5 चमचे तेल पॅनमध्ये टाकलेलं आहे. पसरट पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपण असं हे फ्राय करून घ्यायचं आहे. या पद्धतीने आपण सर्व कोबीचे वडे छान असे उलटपुलट करून शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. चवीला खूप छान लागतात. वेगळा काहीतरी पदार्थ, नेहमी बटाटे वडे भजी खातो त्यापेक्षा वेगळा आपल्याला कोबीची रेसिपी काही बनवायची असेल
तर तुम्ही हे बनवू शकता. खूप छान लागतात. आपण वाफवून घेतल्यामुळे त्यांना खूप भाजण्याची तळण्याची सुद्धा गरज नाही. तुम्ही डाएट करत असाल तर यापेक्षासुद्धा कमी तेल लावून तुम्ही फक्त असे फ्राय करूनसुद्धा खाऊ शकता. तुम्हाला कुरकुरीत एकदम हवे असतील तर असे डीप फ्रायसुद्धा करू शकता. तिन्ही पद्धतीने तुम्ही हे बनवू शकता. फक्त बेसन पीठ भिजवताना थोडंसं दाटसर भिजवायचं, म्हणजे असे छान ह्याचे कोबीचे पकोडे तयार होतात. सर्व पकोडे आपले तयार झालेले आहेत. आता मी ट्रेमध्ये ठेवते आहे. यातले डीप फ्राय आणि शॅलो फ्राय यामध्ये तुम्हाला फरक कळतो आहे का ते बघा आणि मला सांगा. तुम्ही स्वतः बनवा म्हणजे तुम्हाला कळेल. चवीमध्ये बिलकुल फरक पडत नाही. कशी वाटली आजची रेसिपी जरूर कमेंट करा. एकदा या पावसाळ्यामध्ये ही रेसिपी करून पहा. कोबी नेहमीच मिळतो. कोबी घरात खात नसतील तर कधीतरी असा पदार्थ बनवला तर आवडीने खातील. हिरव्या चटणीसोबत मी सर्व केला आहे. तुम्हीसुद्धा एकदा ही रेसिपी जरूर बनवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.